बसून तुम्ही सगळीकडे पाहणी करताय, बसस्थानक परिसरामध्ये काही दोन गटामध्ये वाद झाला, नेमकं काय परिस्थिती होती तिथं? तुम्ही एकाला थोडं मारताना पण दिसत? हो, जमाला पांगवण्यासाठी मला ते करावं लागलं, नाहीतर तिथं खुनाखुनी झाली असती किंवा मोठं भांडण झालं असतं. त्यामुळं थोडासा बळाचा वापर मलाही करावा लागला. दोन्ही बाजूंना, एका बाजूने दोन्ही बाजूंना बळाचा वापर मी केला दोघाला, आणि ऐकण्यात ते लोक आहेत, त्यामुळं तो धपड करून दोघाला काढून दिलं मी. आणि मला असं वाटतं की आज प्रचंड पावसाने कहर केलेला आहे, ढगफुटी झालेली आहे. आम्ही लोकांना मदत करतो आणि त्यातून हा किरकोळ स्वरूपाचा आपसातला झगडा हा झाला, तो आता जोपास मिटलेला आहे, कोणी कंप्लीट होणार. त्यांचं काय नेमकं वादाचं काय ते पॅनिक काय की त्यांची पूर्ण जमीन वाहून गेली, त्यांची वाहून गेली, यांची वाहून गेली, हे म्हणतात आमची गेली आणि त्यांची गेली वाहून. तर त्यामुळं त्या गैरसमजुतीतून दोन गट भिडले. मग ते बरं झालं मी होतो म्हणून ते कंट्रोलमध्ये आलं. दोघालाही वेगळं केलं, मी दोघालाही फटके दिले आणि दोघंही माझ्या बोलण्यामुळे शांत झाले. काही वस्तू वाहून गेल्यामुळे खूप सागवान संपत्ती खूप वाहून गेली, दरवाजे वाहून गेले, सागवानच्या लाकडं वाहून गेले, चौकटी वाहून गेल्या, मोठं नुकसान आहे. म्हणजे थोडक्यात तुमच्या मध्यस्थीमुळे हा वाद मिटलेला आहे? हे तुम्ही लोकांना विचारा, मला काय. माझ्या मध्यस्थी मी बळाचा वापर केला म्हणूनच मिटलंय आणि दोन्ही लोक ऐकण्यातले आपल्या. बरं भाऊ, एक मिनिट भाऊ, अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे, तुम्ही कसा आढावा घेतला याची माहिती शासन? राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याशी मी बोललो. NDRFच्या टीम त्यांनी पाठवल्या, तातडीनं पंचनामे करायचे आदेश दिले. ज्यांचं नुकसान झालं त्या सर्व लोकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासंदर्भात सूचना केल्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.